नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 10वी संरक्षणशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास याआधी सुरू केलेला आहे. आपण याआधीच्या प्रकरणामध्ये म्हणजेच पहिल्या प्रकरणामध्ये नॅशनल सिक्युरिटी म्हणजे जी काही आपली राष्ट्रीय सुरक्षा आहे, तर त्या सुरक्षेच्या संकल्पनेचे वेगवेगळे पैलू आपण बघितले. त्या संकल्पनेचा आपण वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या प्रॉस्पेक्टिव्हनी त्याचा आपण एक विचार केला, त्यावरती डिस्कशन केलं, बरोबर? तर कशा अर्थाने राष्ट्रीय सुरक्षा ही वेगवेगळ्या अंगांनी किंवा वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या भागांशी निगडीत आहे, ते सुद्धा आपण बघितलं. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या सुद्धा आपण बघितल्या. त्यापैकीच एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अंतर्गत सुरक्षा. तर या अंतर्गत सुरक्षा या म, संकल्पनेबद्दल किंवा या एका राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अंगाबद्दल आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूयात. प्रकरण क्रमांक 2, अंतर्गत सुरक्षा. प्रदेश, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणे हा भारताच्या सुरक्षाविषयक धोरणाचा मूलभूत पाया आहे मित्रांनो. बघा, कोणताही देश असला तर तो त्या देशाचा जो भौगोलिक प्रदेश आहे, तो प्रदेश, त्यानंतर त्या देशाचं सार्वभौमत्व. आता हे सार्वभौमत्व म्हणजे काय असतं, की एखाद्या देशाची एखाद्या विशिष्ट भूसीमेच्या अंतर्गत असणारी सर्वोच्च क्षमता किंवा सर्वोच्च निर्णय घेण्याची ताकद किंवा त्या देशाने जो काही एखादा कायदा बनवला, तर तो कायदा सर्वोच्च असणे त्या एखाद्या भागामध्ये आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सर्वोच्च जी पॉवर आहे किंवा सर्वोच्च जी अथॉरिटी आहे, ती त्या देशाच्या प्रशासनाकडे असणे म्हणजे तो देश सार्वभौम आहे असं आपण म्हणू शकतो. इतर कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाशिवाय त्या एखाद्या विशिष्ट प्रदेशावरती एखाद्या विशिष्ट देशाचा संपूर्णतः अंमल असणं म्हणजे त्या देशाचं सार्वभौमत्व. ओके. त्यानंतर आहे स्वातंत्र्य. एखाद्या देशाचं स्वातंत्र्य हे काय आहे हे आपण सर्वच जण समजू शकता. कारण ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो, तो प्रदीर्घ असा स्वातंत्र्य लढा लढून आपण जे आज स्वातंत्र्य अनुभवतोय, बरोबर की नाही? तर ते आपल्याला भेटलेलं आहे. तर या 3 गोष्टींचं संरक्षण करणं हे कोणत्याही देशाच्या सुरक्षिततेच्या धोरणाचा पाया असतं आणि भारताच्या सुरक्षाविषयक धोरणाचा सुद्धा हा एक मूलभूत पाया आहे. हा दृष्टिकोन जरी महत्त्वाचा असला मित्रांनो, तरीसुद्धा सुरक्षा या संकल्पनेची व्यापकता समजण्यासाठी तो पुरेसा नाहीये. एका व्यापक पातळीवर जर सुरक्षिततेचे धोरण बघितले आपण, तर त्यामध्ये आर्थिक, औद्योगिक तसेच तंत्रज्ञान या विषयाचा पाया, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेचे एकत्रीकरण, राजकीय व्यवस्थेचे स्थैर्य, तिच्यातला लवचिकपणा आणि राजनयाची म्हणजे जी काही डिप्लोमसी असते, इंटरनॅशनल डिप्लोमसी, एका देशाचे दुसऱ्या देशाचे जे काही राजनैतिक संबंध असतात, तर ती राजन्याची परि परिणामकारकता. तर या सगळ्या गोष्टींचा, या सर्व वेगवेगळ्या पैलूंचा समावेश या सुरक्षिततेच्या व्यापक संकल्पनेमध्ये किंवा सुरक्षा या मुद्द्याच्या व्यापक संकल्पनेमध्ये आपल्याला करावा लागतो. कारण ही संकल्पना खूप व्यापक आहे. एखाद्या देशाची राजनयन म्हणजे त्या देशाचं जे काही डिप्लोमसी आहे, ती जर खूप स्ट्राँग असली, तर तो देश त्या देशाच्या हितासाठी गरजेचे असणारे निर्णय एक इंटरनॅशनल प्रतलावरती किंवा आपण म्हणू शकतो आंतरराष्ट्रीय मंचावरती तो सहजपणे राजी करून घेऊ शकतो इतर देशांना, जर त्या देशाचं राजनयन परिणामकारक असेल तर. या बाबतीत आपण भारताचं उदाहरण घेऊ शकतो. भारताची सॉफ्ट पॉवर एवढी ना, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, की आपली संस्कृती, आपलं कल्चर किंवा आपले जे सैनिक आहे, ते इतर देशांना संकट काळात जी काही मदत पुरवतात. शांती सेनेमध्ये आपल्या सैनिकांचा खूप मोठा हातभार असतो. तर या सगळ्या गोष्टी भारताची एक सॉफ्ट पॉवर दर्शवतात. तर या सॉफ्ट पॉवरमुळे आपल्याला इतर अनेक देशांमध्ये खूप काही निर्णय आपल्या फेवरमध्ये करून घेता येतात. बरोबर? जसं की अमेरिका आहे, UK आहे किंवा इतर अजून काही देश आहे. तर यांच्यामध्ये भारताचा जो काही डायस्पोरा आहे किंवा भारताचे जे काही लोक त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, ते सुद्धा खूप मोठ्या संख्येने. तर त्या लोकांचं वजन सुद्धा तिथल्या अ, राज राजनैतिक संबंधांवरती दिसून येतं. बघा, भारत आणि अमेरिका यांचे टाईज एवढे स्ट्राँग आहेत ना, कारण का ते स्ट्राँग आहे? कारण भारतातले जे काही लोकं आहेत, ते त्या ठिकाणी पॉवरफुल झालेले आहेत अमेरिकेमध्ये. बरोबर की नाही? म्हणजे मोठमोठ्या हुद्द्यांवर, मोठमोठ्या बिझनेस अ, ते लोक सांभाळत आहेत आणि त्यामुळे भारताचा डायस्पोरा तिथे स्ट्राँग आहे. त्यामुळे तिथल्या राजकारण्यांना भारताबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल, तर त्यांना त्या भारतीय लोकांची मर्जी ते राखावी लागते. बरोबर की नाही? किंवा त्यांचं एक मत आहे ते विचारात घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हे एक पूर्ण
साखळी असती, जिचं जे चक्र असतं ते राष्ट्रीय सुरक्षिततेची अवलंबून असतं आणि त्यामुळे हे जे काही आपण वेगवेगळे विषय बघितले, म्हणजेच काय की अर्थकारण असेल, औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासाचा एखाद्या देशातला पाया असेल किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचं एकत्रीकरण त्या समाजामध्ये कसं झालंय, राजकीय स्थैर्य आहे की नाही, त्यामध्ये काही लवचिकता आहे की नाही किंवा जी राजनय, जी काही आपली डिप्लोमसी आहे, तिची परिणामकारकता किती आहे, तर या सर्व गोष्टींचा संबंध देशाच्या सुरक्षिततेशी येतो. संरक्षण धोरणामध्ये लष्करी क्षमतेचा दृष्टिकोन हा अंतर्गत धोरणाशी सुद्धा जोडण्याची आपल्याला गरज आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण राष्ट्रीय सुरक्षा म्हणतो ना, तर ती फक्त काही आपले जवान सीमेवरती उभे राहून ती सुरक्षा करू शकत नाही. जर आपण देशच पूर्ण आतमधून अस्थिर ठेवला किंवा त्या देशामध्ये शांतता नाही, स्थैर्य नाहीये, तर बाहेरच्या शत्रूपासून आक्रमण होऊन हरण्या अगोदर आपण अंतर्गत कलहांमुळेच भांडण करून एकमेकांचा खात्मा करू किंवा एकमेकांना इजा पोहोचेल असं काहीतरी केलं, तर देश ऑलरेडी हरलेला आहे असंच समजलं जातं आणि दुसऱ्या देशाला त्याचा फायदा घेऊन आपल्यावरती आक्रमण करणं सोपं जातं. त्यामुळे ज्यावेळेस आपण संरक्षण धोरणामध्ये लष्करी क्षमतेचा दृष्टिकोन हा एक मुद्दा लक्षात घेतो, तर त्यामध्ये आपल्याला अंतर्गत धोरण किंवा अंतर्गत सुरक्षितता ही गोष्ट सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण बघा आपले सैनिक ज्यावेळेस सीमेवरती उभे असतात ना, त्यावेळेस त्यांना हा विश्वास असतो, की देशातले सर्व लोक आमच्या पाठीशी उभे आहेत. किती मोठं संकट आलं, किती मोठा शत्रूने आक्रमण केलं, तरी आम्ही लढू शकतो. कारण का? की देशातली ही जी 130 करोडची जी काही जनता आहे, हे जे काही लोक आहे, हे आमच्यासोबत उभे आहेत. ही खात्री त्यांना असते. म्हणून ते त्या ठिकाणी निश्चितपणे उभे असतात. पण ही जी 130 करोड जनता ही जर आपापसात फुटलेली असेल, अंतर्गत सुरक्षितता समाजामध्ये व्यवस्थित नसेल, तर त्यांची पण चिंता वाढते किंवा त्यांची आव्हानं वाढतात. बरोबर की नाही? तर त्यामुळे लष्करी क्षमतेचा दृष्टिकोन किंवा ही जी काही आंतरराष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रीय सुरक्षा आपण ज्याला म्हणतो, तर ही अंतर्गत सुरक्षिततेची सुद्धा जोडलेली आहे. सीमा सुरक्षेसारख्या पारंपरिक संरक्षणविषयक धोरणाच्या पलीकडे जाऊन अंतर्गत सुरक्षिततेकडे देखील बघण्याचे कार्य या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत मित्रांनो. तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका असणारे कोणकोणते घटक आहे आणि हे घटक राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी कशाप्रकारे आव्हान निर्माण करतात, तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. धोके, आव्हाने आणि बदल यांवरील संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय अभ्यास गटाने एक दावा केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय, की आपत्ती किंवा धोके राष्ट्रीय सीमारेषा ओळखत नाही. त्या परस्परांशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच त्यांचा सामना जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला करावा लागतो. जगाने दखल घ्यावी असे काही धोके या गटाने निदर्शनास आणून दिलेले आहे. बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये अनेक ठराव पास होतात, अनेक वेगवेगळे अभ्यास गट असतात. ते वेगवेगळ्या गोष्टींवरती अभ्यास करून, त्यांची मतं मांडून किंवा एक ॲक्चुअल त्यांचा जो सर्व्हे असतो पूर्ण जगभरातला, तर त्या सर्व्हेच्या अभ्यासाच्या आधारे ते लोकं काही निष्कर्ष काढतात आणि त्यांनी असा एक सर्व्हे केला होता. धोके, वेगवेगळे आव्हाने आणि वेगवेगळे बदल जे काही जगामध्ये घडतायत, तर ते कशाप्रकारे घडताय? कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टींपासून वेगवेगळ्या देशांना धोका आहे, तर याबद्दल त्यांचा अभ्यास चालू असतो. तर त्या अभ्यास गटाने हा एक कॉमन मुद्दा मांडलाय, की आपत्ती आणि धोके राष्ट्रीय सीमाच ओळखत नाही बघा. एक भूकंपासारखी आपत्ती, नैसर्गिक आपत्ती किंवा सायक्लोन आलं, चक्रवात आलं किंवा एखादा पूर आला किंवा अजून काही अशी नैसर्गिक आपत्ती आली, तर त्या आपत्तीला माहिती आहे का, की हा भारत आहे, हा पाकिस्तान आहे, हा चायना आहे. त्यांना काहीच माहीत नाही. त्यांना फक्त माहिती आहे, की आपत्ती, आपत्ती आहे आणि डिस्ट्रिक्शन त्यामुळे होणार आहे. बरोबर की नाही? तर त्या आपत्तींना काही राष्ट्रीय सीमा नाहीये. अशा आपत्ती राष्ट्रीय सीमा काही ओळखत नाही. बरोबर की नाही? तर त्यामुळे अशा काही गोष्टी की ज्या सॉल्व्ह करण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या देशांना एकत्रित प्रयत्न करावे लागतात. बरोबर की नाही? त्यासाठी त्यांना जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरती या समस्यांचा सामना करावा लागतो. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी बघूयात. जसं की दारिद्र्य आहे. दारिद्र्य भारतात असो, पाकिस्तानात असो किंवा जगाच्या अन्य कोणत्याही देशात असो. जर त्या ठिकाणी दारिद्र्य आहे, तर त्या ठिकाणी अंतर्गत कलह निर्माण होणार. त्या अंतर्गत कलहाचं प्रारूप मोठं होत गेलं, तर 2 देशांमध्ये युद्ध होणार. ते युद्ध पेटलं, तर त्यात अनेक देश ओढले जातात परत. बरोबर की नाही? तर ही एक खूप मोठी समस्या आहे दारिद्र्य. तुमच्याकडे जर तुमचं सर्व्हायव्हलसाठी अन्नसुद्धा नाही तुमच्याकडे, तर तुम्ही काय करणार? दुसऱ्याकडचं ओढून खाणार ना किंवा त्याच्याकडचं ओरबाडणार आणि तुम्ही खाणार. तर ही एक अस्तित्वासाठीची लढाई आहे आणि असं दारिद्र्य जर समाजात खूप वाढत गेलं, तर तो देश अस्थिर होतो आणि त्या अस्थिर देशामुळे त्याच्या आजूबाजूच्या देशांना सुद्धा त्रास होतो. बरोबर की नाही? त्यामुळे दारिद्र्य हा असा एक रोग आहे समाजामध्ये असणारा, की त्यामुळे अंतर्गत कलह आणि एक प्रादेशिक कलह तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलह निर्माण होतात. त्यामुळे ही एक गोष्ट अशी आहे, की संयुक्त राष्ट्राच्या अभ्यास गटाने याला
अशा आव्हानांमध्ये सामील केलं, की जे जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या देशांना प्रभावित करतात. त्यानंतर संसर्गजन्य आजार. कोव्हिड-19 पॅन्डेमिक याचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. आज आपण या कोव्हिड-19 पॅन्डेमिकमुळं खूप त्रासलेलो आहे सगळेजण आणि त्यांनी काय हाहाकार माजवला आहे, आज हे सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर असे ज्यावेळेस आजार वेगवेगळ्या देशांमध्ये पसरतात किंवा जगाच्या एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये यांचं एक जे काही एक प्रसार आहे तो आपण म्हणू शकतो, की तो होतो. तर अशा आजारांना तोंड द्यायचं काम एखाद दुसरा देश नाही करू शकत. यासाठी सगळ्या देशांना सोबत येऊन त्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास. फक्त भारताने झाडं लावले, तर सगळ्या जगाचं पर्यावरण सुधारणार आहे का? नाही सुधारणार ना. किंवा आपण फक्त ते Amazonचं जंगल वाचवलं, तर संपूर्ण जगाला ऑक्सिजन मिळेल किंवा संपूर्ण जग एकदम खूप ताजी हवा अनुभव करेल, असं काही आहे का? नाहीये. तर ह्या समस्येचं उत्तर आपल्याला सर्वांना मिळून काढावं लागतं. त्यामुळे असे काही मुद्दे आहे, की जे जागतिक पातळीवर तर सर्व देशांनी एकत्र येऊन डिस्कस करण्याचे किंवा त्यावरती उपाय शोधण्याचे मुद्दे आहेत. तर असे सुद्धा मुद्दे काही या संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय अभ्यास गटाने मांडले बरोबर की नाही? तर बघा दारिद्र्य, संसर्गजन्य आजार आणि पर्यावरणीय ऱ्हास यांचा समावेश असलेले आर्थिक आणि सामाजिक धोके. तर हा एक मुद्दा त्यांनी मांडला. त्यानंतर आंतरराज्य संबंध, बरोबर की नाही? आता या ठिकाणी राज्य म्हणजे तुम्ही एकदम छोटा अ, विचार नका करू. आंतरराष्ट्रीय स्तरावरती राज्य म्हणजे एक देश संबोधला जातो, बरोबर? त्यानंतर आहे अंतर्गत संघर्ष, ज्यामध्ये यादवी युद्ध, वंशसंहार आणि अन्य व्यापक स्वरूपाच्या अत्याचारांचा समावेश होतो. तर अंतर्गत संघर्षामध्ये आपण खूप काही गोष्टी घेऊ शकतो. वेगवेगळ्या दंगल असतील किंवा काही वंशसंहार ज्याला आपण जेनोसाईड म्हणतो बघा. एखाद्या विशिष्ट जातीच्या किंवा विशिष्ट पंथाच्या लोकांवरती जाणीवपूर्वक हल्ला करून त्यांचा समूळ संहार करणं त्याला वंशसंहार असं म्हटलं जातं. किंवा यादवी युद्ध. यादवी युद्ध म्हणजे कसं सिरियामध्ये चाललेलं आहे किंवा अफगाणिस्तानमध्ये वगैरे चाललेलं आहे, की त्यांच्या अंतर्गत कलह आहे, की अंतर्गत काही अशा शक्ती आहे राष्ट्रविरोधी, की ज्या त्या देशामध्ये अस्थिरता निर्माण करतात. बरोबर की नाही? त्याला यादवी युद्ध म्हटलं जातं. अन्य व्यापक स्वरूपाच्या अत्याचारांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. चाइल्ड ट्रॅफिकिंग असेल किंवा वेगवेगळ्या रेपच्या घटना घडतात त्या असतील किंवा इतर काही चोरी, दरोडे, खून यांसारख्या घटना आहे, तर त्यांचा समावेश या अंतर्गत संघर्षामध्ये होतो. त्यानंतर अण्वस्त्रे, किरणोत्सारी आणि रासायनिक तसेच जैविक शस्त्रास्त्रे, तर यांचा पण जो अ, काय म्हणू शकतो, यांचा जो उपद्रव आहे, तो संपूर्ण जगाला होतो. अण्वस्त्र समजा एखाद्या 2 देशांच्या युद्धादरम्यान वापरलं गेलं, तर त्या अण्वस्त्रांचा जो परिणाम आहे, तो फक्त त्या 2 देशांपुरता मर्यादित नाही राहत, तर तो संपूर्ण जगावरती परिणाम करतो. तसंच किरणोत्सारी पदार्थ, रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्र यांचा वापर सुद्धा अशाच प्रकारे संपूर्ण जगातील देशांना प्रभावित करत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी या अभ्यास गटाने निदर्शनास आणून दिल्या आणि त्यानंतर दहशतवाद. दहशतवादाला कोणत्याही एका धर्माचा चेहरा नाहीये किंवा कोणत्या एखाद्या विशिष्ट देशाचा, एखाद्या जातीचा, पंथाचा चेहरा नाहीये. दहशतवाद हा दहशतवाद आहे. ज्या ठिकाणी म्हणजे शस्त्रास्त्रांचा वापर करून दहशत पसरवण्याचं काम केलं जातं, तो दहशतवाद आहे. बरोबर की नाही? त्या ठिकाणी कोणताही जाती, धर्म अशी काही संकल्पना नाहीये. त्यामुळे दहशतवाद हा सुद्धा एक जागतिक स्तरावरती असलेला धोका या अभ्यास गटाने सांगितला. बरोबर की नाही? तर मग या धोक्यांवरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. आपली राष्ट्रीय सुरक्षितता सुदृढ बनवण्यासाठी. कारण हे धोके संपूर्ण जगाला आहे, असं या अभ्यास गटाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे या धोक्यांवरती सुद्धा आपल्याला आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करणं, ते धोके नाहीसे करणं गरजेचं आहे. तर बघूया मित्रांनो, आपल्या भारतासमोरील काही अंतर्गत सुरक्षितता विषयक धोके. तर असे कोणकोणते धोके आहे, की जे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला हानी पोहोचवतात? तर या ठिकाणी दिलेत बघा. जम्मू आणि काश्मीरमधील सीमेपलीकडील दहशतवाद. तर रोज आपण पेपरमध्ये बातमी वाचतो. आज हा जवान शहीद झाला. भारत आणि पाकिस्तानमधील जे काही कन्फ्रंटेशन होतं, त्यामध्ये भारताने पाकिस्तानच्या जवानांना मारलंय, काही अतिरेक्यांना मारलं किंवा आपले काही जवान शहीद होतात. तर ह्या न्यूज आपण रोज वाचतो पेपरमध्ये, बरोबर की नाही? तर हे खूप दुःखद घटना आहे, की जम्मू आणि काश्मीर हा भाग एवढा नितांत सुंदर असून पृथ्वीवरचं स्वर्ग त्याला म्हटलं जातं. परंतु या दहशतवादामुळे तो एवढा डिस्टर्ब झालेला एरिया आहे, की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट पूर्ण ठप्प होऊन गेलेलं आहे. बरोबर की नाही? लोकांमध्ये म्हणजे असंतोष आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे काही क्षेत्रातील डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया. बरोबर की नाही? जसं की हे नक्षलवाद वगैरे, ते डाव्या विचारसरणीचं लोक यांना म्हटलं जातं. तर आता हे डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी काय आहे? तर हे जरा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याचा विषय. याच्या मी खोलात जात नाही. फक्त या ठिकाणी एवढं ध्यानात ठेवा, की जे काही एक्स्ट्रीम
विचारांचे किंवा एक टोकाच्या विचारांचे जे उग्रवादी अतिरेकी कारवाया करणारे लोक आहे. तर हे लोक किंवा यांचे समूहसुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका आहे. त्यानंतर दहशतवाद आहे. बरोबर? त्यानंतर आहे भारताच्या ईशान्येकडील भागामधील सीमापार दहशतवाद. जसं की वेगवेगळे सेपरेटिस्ट ग्रुप आहे त्या ठिकाणी. नागा, बोडो बरोबर की नाही? तर ह्या लोकांचे जे सेपरेटिस्ट ग्रुप आहे, तर ह्या लोकांना सीमापलीकडनं चायना मदत करतं आणि त्या ठिकाणी ते भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका पोहोचवण्याचं काम करतात हे गट. तर मग भारताला सुद्धा ईशान्य भागाकडे जो काही सीमापार दहशतवाद आहे किंवा त्या ठिकाणी जे काही दुसऱ्या देशांमधनं या सेपरेटिस्ट गटांना प्रोत्साहन दिलं जातं, तर त्या विरुद्ध सुद्धा भारताला सामना करावा लागतो. बरोबर की नाही? टेंगो चार्ली मूव्ही तुम्ही बघितला असेल. त्या मूव्हीमध्ये हे खूप छान दिलेलं आहे. ईशान्य भारतातली शूटिंग आहे त्यामध्ये किंवा ती जी भारताची टीम असती, तर ईशान्य भारतामध्ये ते लढाई करत असतात. बरोबर की नाही? तर त्या ठिकाणचं त्यांनी एक रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही त्यावरनं व्यवस्थित समजू शकता. तर मित्रांनो, आपण या गोष्टी आता डिस्कस करणार आहोत एक-एक करून. कारण की अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीने या गोष्टींची माहिती असणं, यांवरती उपाययोजना करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा समजणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही अंतर्गत सुरक्षितता काय आहे, की हा मुद्दा व्यवस्थित समजून घेऊ शकाल. बरोबर? तर सर्वात प्रथम आपण डिस्कस करूया जम्मू-काश्मीरमधील सीमेपलीकडील दहशतवादाबद्दल. तर जम्मू-काश्मीर राज्यात 3 प्रदेशांचा समावेश आहे बघा. लद्दाख आहे, जम्मू आहे आणि काश्मीर आहे. बरोबर की नाही? तुम्हाला सर्वांना हे प्रदेश माहीत असतील. रिसेंटली आपण जम्मू-काश्मीर राज्याचा जो काही आर्टिकल 370 आणि 35A होतं, तर हे काढून घेतलं आणि त्या ठिकाणी राज्याचं डिव्हायडेशन 2 युनियन टेरिटरीजमध्ये केलं. 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं. एक आहे जम्मू आणि काश्मीर युनियन टेरिटरी आणि दुसरा आहे लडाख युनियन टेरिटरी. बरोबर की नाही? जम्मू आणि काश्मीरमध्ये पण जी नॉर्दर्न पार्ट आहे तो आहे काश्मीर व्हॅलीचा, सदर्न पार्ट आहे जम्मू व्हॅलीचा. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे 3 महत्त्वाचे विभाग आपल्याला जम्मू-काश्मीर राज्यात बघायला भेटतात. लडाख, जम्मू आणि काश्मीर. बरोबर? या राज्यांच्या सीमा प्रदेशात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन तर या देशांशी जोडला असल्याने भारतीय संघराज्यात या घटक राज्याचे विशेष महत्त्व आहे. भारत आणि पाकिस्तान तसेच भारत आणि चीन यांच्यात जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात असणाऱ्या सीमावादाचा अभ्यास तुम्ही केलेला असणार आहे किंवा तुम्हाला त्याबद्दल नक्कीच माहिती असणार आहे. सध्यासुद्धा आपलं हे गलवान व्हॅली इन्सिडन्स तिथलं कॉन्फ्रंटेशन सध्या न्यूजमध्ये चालू आहे. आजसुद्धा कित्येक महिन्यांपासून भारत आणि चीन यांची सेना एकमेकांसमोर उभी टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी कायम हा सीमावाद चालू असतो. आपले जवान शहीद होत असतात आपल्या देशाचं संरक्षण करता-करता. तर खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी. बरोबर की नाही? तर हा जो दहशतवाद आहे, तो हा भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका पोहोचवत असतो. आता तुम्ही म्हणाल, की हा दहशतवाद तर सीमापारवरून होणार आहे. जरी तो सीमापार असला, तरी पण त्याचे रिपरकशन आपल्या अंतर्गत सुरक्षिततेवर दिसतात ना. आणि हे अतिरेकी काही बाहेरून फक्त बॉम्ब टाकायचे काम नाही करत. ते आपल्या देशात घुसतात आणि मग या ठिकाणी येऊन ते त्यांच्या कारवायांना अंजाम देतात. तर त्यामुळे अंतर्गत सुरक्षिततेशी संबंधित हा मुद्दा आहे. बरोबर की नाही? तर काश्मीरमधील अतिरेकी संघटना आणि भारतीय लष्कर यांच्यातील विविध स्वरूपाच्या संघर्षाविषयी तुम्ही वाचले असेल. बऱ्याचदा बघा जम्मू-काश्मीरमधल्या एखाद्या क्षेत्रामध्ये सैन्याला आपल्या भारतीय आर्मीला समजा माहिती भेटली, की या ठिकाणी दहशतवादी लपले, तर ते तिथे एक स्टिंग ऑपरेशन करतात किंवा काही असे कॉम्बिंग ऑपरेशन करतात, की ज्याद्वारे ते अतिरेकी पकडले जावे. मग त्यावेळेस सुद्धा अतिरेकी आणि भारतीय जवान यांच्यामध्ये चकमक होते. काही स्थानिकांचा जीव जातो. कधी-कधी आपले सैनिक मृत्युमुखी पडतात किंवा कधी-कधी अतिरेक्यांना यमसदनी धाडायला आपल्या सैनिकांना यश येतं. तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याचशा न्यूज वाचल्या असतील. जम्मू आणि काश्मीर या राज्याला मागील 2.5 दशके दहशतवादी आणि फुटीरतावादी गटांकडून होणाऱ्या हिंसेला तोंड द्यावे लागतंय मित्रांनो. या हिंसक कारवायांना सीमेपलीकडनं पाठिंबा मिळतोय. तर ही एक ऑब्व्हियस गोष्ट आहे, की आपल्याला माहिती आहे, की जे काही पाकव्याप्त काश्मीर आहे, त्या ठिकाणी अनेक अतिरेकी संघटना काम करतात आणि या संघटनेकडनं किंवा पाकिस्तानच्या आर्मीकडनं इनडायरेक्टली सपोर्ट या हिंसक कारवायांना मिळत असतो सीमेपलीकडनं. राज्यातील या आक्रमकतेचे कारण म्हणजे सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी होय. काही वेळेस पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या घुसखोरीत वाढ होते आणि घुसखोरांना भारतीय प्रदेशात येण्यापासून रोखण्यासाठी भारतीय लष्कराला प्रतिकार करावा लागतो. ही गोष्ट सर्वश्रुत आहे, याबद्दल काही विशेष सांगण्याची मला गरज नाही. काश्मीरमध्ये अनेक प्रसंग घडले आहेत, की जिथे अतिरेक्यांकडून लष्करावरती दगडफेक करण्यासाठी स्थानिक तरुण मुलांचा वापर केला गेलेला आहे. बघा मित्रांनो, ही गोष्ट खूप वेळा घडते, की हे जे काही अतिरेकी लोकं असतात, तर हे पैशाच्या जोरावरती किंवा एखाद्या आयडिओलॉजीच्या जोरावरती स्थानिक युवकांना भडकवण्याचं काम करतात आणि ते युवक
आपल्याच देशाच्या सैनिकांच्या विरुद्धात दगडफेक करण्यासारखे कृत्य करतात. तसेच अतिरेक्यांनी अनेक शाळांना आग लावून त्या नष्ट केल्याचीही उदाहरणे आपल्याला आहेत. त्यांनी लष्करी दलांच्या निवासी क्षेत्रावर तसेच नागरी वस्तीवर हल्ला करून अनेक सैनिकांचा आणि नागरिकांचा बळीसुद्धा घेतलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी या चित्रांमधून तुम्ही बघू शकता. ही शाळा आहे बघा, या ठिकाणी तुमच्यासारखे विद्यार्थी शिकतात आणि ह्या शाळेची बघा काय अवस्था केली दहशतवाद्यांनी. पूर्ण बेचिराख करून टाकतात. या ठिकाणी पण बघा. तर अशा प्रकारचं जर कंडिशन त्या ठिकाणी असेल, तर नक्कीच ते विद्यार्थी म्हणा किंवा तो समाज म्हणा, त्याला प्रगतीचे मार्ग कुठेतरी बंद होतात. तर त्यामुळे तिथले स्थानिक युवक ते बेरोजगार असतात. त्यामुळे ते पण या दहशतवाद्यांच्या या अ, चुकीच्या गोष्टींमध्ये येतात आणि आपल्याच देशाविरुद्ध कारवाया करण्यासाठी प्रवृत्त होतात. तर हे सर्व थांबवायचं असेल, तर आपल्याला या अंतर्गत सुरक्षिततेच्या धोक्यांना ओळखणं गरजेचं आहे. त्या आव्हानांना ओळखून त्यावरती काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण हा विषय अभ्यासतोय. तर हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना, तुम्हाला अजून रस निर्माण होईल हा विषय अभ्यासताना, बरोबर? तर केंद्र शासन आणि राज्य शासनाने सीमेपलीकडून होणारी ही घुसखोरी थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. तर त्या पुढीलप्रमाणे सीमारेषेवरती आपण कुंपण घातलेलं आहे, बरोबर की नाही? त्या कुंपण घालून त्याच्यावरती आपण विद्युत प्रवाह सोडलेला आहे. तर ह्या गोष्टी आपण केल्या, परंतु त्या तरीसुद्धा पुरेशा नाहीयेत. तर त्यानंतर आपण अजून काही गोष्टी केल्या, त्या म्हणजे काय, की तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखरेख व नियंत्रण करण्यात सुधारणा करणे, बरोबर की नाही? आपल्या सैनिकांना आपण नाईट व्हिजन गॉगल दिले, जेणेकरून रात्रीच्या वेळी त्यांना त्या ठिकाणी गस्त घालताना त्या नाईट व्हिजन गॉगलमधनं कोणी अतिरेकी वगैरे घुसखोरी करत असतील, तर त्यांना टिपणं सहज शक्य होतं. तुम्ही बऱ्याच मूव्हीमध्ये बघितले असेल हे नाईट व्हिजन गॉगलबद्दल. त्यामध्ये चित्र कसं दिसतं माहिती आहे का? एक ब्लॅक पूर्ण बॅकग्राऊंड आणि त्याच्यामध्ये चमकणारा असा थोडासा ग्रीनिश कलर दिसतो. म्हणजे बॉडी टेम्परेचर सेन्स करतं ते. एखादा प्राणी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तर आपल्याला माहिती आहे की नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं? 37 डिग्री सेल्सियस. तर मग त्या व्यक्तीची आकृती आपल्याला दिसते फक्त त्या ठिकाणी, त्या गॉगलमधनं आणि आपण त्याला अ, बंदुकीनी फायर करून त्याला म्हणजे टिपू शकतो, मारू शकतो. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान सैनिकांना दिलं जातं किंवा आता स्मार्ट फेन्सिंग नावाचं पण तंत्रज्ञान आलंय, की त्या नियंत्रण रेषेवरती काही अशा आधुनिक पद्धतीचे कॅमेरे किंवा अशी सेन्सर यंत्रणा बसवली जाईल, की तिथे काही घुसखोरी होण्याचा प्रयत्न झाला, तर ते अलार्म वगैरे वाजवते किंवा अशा काही गोष्टी करते, की सैनिकांना त्याबद्दल माहिती भेटते, बरोबर? त्यानंतर गुप्त वार्ता संकलन अधिक सुधारित पद्धतीने करणे. हे गुप्त वार्ता संकलन यासाठी सुद्धा आपल्या सैनिकांचे वेगवेगळे गुप्तचर विभाग असतात, वेगवेगळे गुप्तचर असतात, ते माहिती कलेक्ट करतात. त्यानंतर आपण ड्रोनसारख्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतो, जेणेकरून एक रिमोट सेन्सिंगच्या पद्धतीने आपण त्या ठिकाणचा डेटा, ग्राउंड डेटा कलेक्ट करून योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर स्थानिक युवकांना दहशतवादी कृत्यात सामील होण्यापासून परावृत्त करणे, त्यांना आर्मीच्या किंवा पोलिसांच्या सेनेमध्ये दाखल करून घेणे किंवा त्यांना एक चांगलं शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तर यांसारखी कामं त्या ठिकाणी आपण करता येऊ शकतात, बरोबर किंवा केले जातात. जम्मू-काश्मीर राज्यातील जनतेला ज्या सामाजिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्या समस्यांची वेळीच दखल घेण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थातच या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखले पाहिजे. म्हणून शासनाने सर्व समाज घटकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. भारत सरकारने उडान नावाची एक योजना कार्यान्वित केली असून, तिचे उद्दिष्ट राज्यातील बेरोजगार युवकांमध्ये कौशल्य निर्माण करणे व त्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी सक्षम करणे असे आहे. बघा मित्रांनो, उडान नावाच्या भारतामध्ये 3-4 स्कीम आहे. तर ही जी उडान आहे, ही फक्त जम्मू अँड काश्मीरमधले जे युवक आहे, त्या युवकांना जे मेनस्ट्रीम आपलं एज्युकेशन आहे किंवा आपली जी संस्कृती आहे, आपला जो समाज आहे, तर या समाजामध्ये त्यांना सामील करून घेणं, हा एक उद्देश मनाशी धरून भारत सरकारने उडान ही एक योजना कार्यान्वित केलेली आहे. तर या योजनेचा उद्देश काय आहे, की जम्मू-काश्मीर राज्यातील युवकांना कौशल्य प्रदान करणं आणि त्यातनं विविध उद्योगांद्वारे रोजगार निर्मिती करणं, बरोबर? किंवा त्यांना रोजगार सक्षम बनवणं. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे स्थानांतर हा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 1990च्या दशकामध्ये आपल्याला माहिती आहे, की त्या राज्यामध्ये ज्यावेळेस दहशतवादी कारवाया वाढल्या, परिणामी काही शीख आणि मुस्लिम कुटुंबावरती फार मोठ्या संख्येने काश्मीरी पंडित खोऱ्यातून जम्मू आणि दिल्लीच्या देशाच्या अनेक भागात स्थलांतरित झाले. बरोबर? तर या ठिकाणी थोडीशी गडबड वाटते मित्रांनो मला कारण की काय आहे, की शीख आणि ब्राह्मण कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. मुस्लिम कुटुंब स्थलांतरित झाले नव्हते. कारण 1990च्या दशकामध्ये
त्या ठिकाणी इतकी अशांतता पसरली होती आणि हे जे काही मायनॉरिटीज होते, शीख आणि काश्मीरी पंडित, तर मायनॉरिटी समुदायावरती आतंकवादी कारवाया होत होत्या, त्यांचे खून होत होते किंवा त्यांना खूप त्रास दिला जात होता. परिणामतः त्यांना त्यांचं घरदार सोडून त्या ठिकाणून स्थलांतरित होऊन भारताच्या इतर राज्यांमध्ये यावं लागलं. बरोबर? तर हे ध्यानात ठेवा. तर त्यामुळे हे काश्मीरी पंडित काश्मीर खोऱ्यातून जम्मू, दिल्ली किंवा देशाच्या इतर भागांमध्ये स्थलांतरित झाले. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या लोकांना भारत सरकार मदत करून त्यांचे पुनर्वसन सध्या करण्याच्या मार्गावरती आहे किंवा करत आहे सध्या. तर अशा प्रकारे आपण ही जी काही अंतर्गत सुरक्षा आहे, ती मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय या भागामध्ये. आणि काही प्रमाणात आपल्याला यश भेटतंय, परंतु काही परत ॲक्टिव्हिटी अशा होतात, की त्यामुळे ही अंतर्गत सुरक्षितता पुन्हा-पुन्हा धोक्यात येत असते. तर त्यासाठी आपल्या सर्वांना सतर्क राहून काम करणं गरजेचं आहे. आपलं शासन तर काम करतच आहे, परंतु या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे, की काश्मीरी युवकांना आपल्यामध्ये सामावून घेणं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. आपल्या क्षेत्रात जर ते आले असतील, तर त्यांच्याबद्दल कोणताही पूर्वाग्रह न बाळगता समानतेने त्यांच्यासोबतची वागणूक ठेवणं. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही एक सीमेवरील कुंपणाचा अ, फोटो या ठिकाणी किंवा हा हे एक दृश्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर असं एक ॲक्चुअल कुंपण या भारत-पाकिस्तानच्या सीमेवरती असतं आणि या ठिकाणी आपले सैनिक गस्त घालत असतात, बरोबर? तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी डिस्कस केला, जो की भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेबद्दल होता. या पुढीलही काही मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. तर जोडलेलं राहा आपल्या या व्हिडिओ सेशन सीरीजसोबत. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनललाही सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब बटन प्रेस करणं आमच्यासाठी खूप मोटिव्हेशन सिद्ध होतं. तर नक्कीच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा तुमचा स्टडी. धन्यवाद.